कोई भी सपना साकार करने के लिए सबसे जरूरी है सही कोच का होना। चुनिए एके परफेक्शन एकेडमी को और करे अपने आरोग्य सेवक का सपना साकार। डाउनलोड द ऐप नाउ। मित्रांनो, आज आपण अतिशय महत्वपूर्ण चॅप्टर अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे प्राण्यांचे वर्गीकरण। ओके, तर बघा, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण टॉप मोस्ट 100 क्वेश्चन जे आहेत ते बघणार आहेत, म्हणून तुम्हाला काळजीपूर्वक एकाहून एक प्रश्न काय करायचा आहे, लर्न करायचा आहे। तर मित्रांनो, कुठल्याच प्रकारचा टाइमपास न करता आजचं लेक्चर सुरू करूया। आजचा पहिला प्रश्न आहे की कोरल्स हे सजीव कोणत्या संघात येतात? तर बघा, निडारिया या संघामध्ये कोरल्स सजीव येत असतात। तसेच यानंतरचा प्रश्न, खालील कोणता प्राणी सरीसृप असूनही त्या 4 कप्प्याचे हृदय, स्नायूयुक्त पटल, सस्तन प्राण्यांसारखे दात असे तिन्ही सस्तन प्राण्यांचे गुणधर्म असतात? तर बघा, त्याचं उत्तर आहे ड्रॅको। ओके, ड्रॅको। तसेच बघा, खालील यादीतील प्राणी सस्तन प्राणी वर्गातील कोणत्या गटात येतात? तर बघा, वाघ, सिंह आणि मांजर। ओके, तर बघा, कॉर्निव्होरा, लक्षात ठेवा, कॉर्निव्होरा या गटामध्ये मोडतात ते। तसेच क्वेश्चन नंबर 4 थोडस झूम इन करतो मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रश्न दिसेल। ओके, थोडस झूम इन करतो। डन। बघा, यानंतरचा प्रश्न आता क्वेश्चन नंबर 5, खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छ पर असममित असतो? तर बघा, मोरी। मित्रांनो, संपूर्ण आरोग्य सेवक तयारी हा जो काही कोर्स आहे हा तुम्हाला फक्त आणि फक्त 250 रुपयामध्ये आपण उपलब्ध करून देत आहे, ज्यामध्ये 4000 प्रश्नांवरती तयारी करून घेते तुमची तांत्रिक घटकावरती। एकदम मित्रांनो एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन असणार आहेत, फापट पसारा नाही। मित्रांनो, फापट पसारा वाचल्यापेक्षा हे 4000 प्रश्नांची जे नोट्स आहे चांगल्या प्रकारे लर्न करा, सिलेक्शन पक्का आहे। तसेच मित्रांनो, या 250 रुपयामध्ये तुम्हाला 12 फुल मॉक टेस्ट मिळत आहे। किती? 12 फुल मॉक टेस्ट मित्रांनो। ओके, 6 प्रिव्हियस जे काही मित्रांनो प्रिव्हियस जे सिलेबस होता त्याच्यावरती आणि 6 आताचा जो काही सिलेबस आहे IBPS पॅटर्न नुसार 5 ऑप्शनचे जे काही टेस्ट आहेत ते प्रोव्हाइड करत आहे। तसेच आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट मेन म्हणजे मित्रांनो, दररोज तुमची 55 गुणांची जी काही टेस्ट आहे ते प्रोव्हाइड करत आहे। ओके, म्हणून तुम्हाला सर्वांना या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे। ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, किंवा तुम्ही प्ले स्टोअरला व्हिजिट करू शकता, तिथं सर्च करायचं एके परफेक्शन अकॅडमी, आपला लोगो बघायचा, सेम लोगोचा ऍप डाउनलोड करा। ओके, यानंतरचा प्रश्न बघूया आपण। खेकडा या संधिवातात खालील कोणते गुणधर्म असतात? तर स्पर्शिकांचा 2 जोड्या, वृत्तावरील संयुक्त नेत्र आणि श्वसनासाठी कल्ले, हे 3 गोष्टी असतात मित्रांनो। तसेच क्वेश्चन नंबर 7, गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो? तर बघा, ॲनिलिडा या संघामध्ये आढळणारा हा प्राणी आहे। तसेच गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगाईचे कवच कोणत्या वाल्वने बनलेले असते? तर बघा, एकेरी वाल्वने बनलेले असते। क्वेश्चन नंबर 9, गोगलगाय रिकामे जागा या संघात मोडते? तर बघा, मोलुस्का। तसेच क्वेश्चन नंबर 10, झुरळांच्या उदरांमध्ये टर्ना म्हणजे काय? तर टी आणि स्टर्ना यांचा योग्य क्रम काय? तर बघा, टर्नाचा क्रम आहे 10 आणि स्टर्नाचा आहे 9। ओके, यानंतर बघा, टेलिओस्टी या सुपर ऑर्डर मधील रिकामी जागा या प्राण्यांना काय म्हणतात? तर बघा, सामान्य उडणारे मासे असे म्हणतात। तर बघा, कोण्या प्राण्यांना? तर एक्झोसिटस प्राण्यांना म्हणतात। ओके, तसे यानंतरचा प्रश्न, द्विपाद नाम पद्धतीचा नियमावली संबंधित पद्धती। तर लक्षात ठेवा, द्विपाद नाम तिरके मुद्रा रक्षकाप्रमाणे लिहितात, तसेच जातीवाचका नामाप्रमाणे जाती वर्ग नाम येते। तसेच द्विपाद नाम पद्धतीत जाती वर्ग नाम निरपवाद असते। ओके, लक्षात ठेवा। तसेच क्वेश्चन नंबर 13, नागतोडा या कीटकाच्या नर आणि मादीमध्ये किती संलग्नता गट असतात? तर 12 आणि 12 हे काय असतात मित्रांनो? संलग्नता गट असतात यांच्यामध्ये। तसेच क्वेश्चन नंबर 14, पक्ष्यांमध्ये रिकामी जागा असते, तर 4 कप्प्यांचे हृदय असते पक्ष्यांमध्ये। तसेच क्वेश्चन नंबर 15, पचन क्रियेचा याच्यात रिकामी जागाचा अभाव असतो, तर टेपवर्म। तसेच क्वेश्चन नंबर 16, पृथ्वीवर रिकामी जागा या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे? तर बघा, संधिपाद। ओके, संधिपाद प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे। तसेच क्वेश्चन नंबर 17, पेंग्विन हा रिकामी जागा पक्षी आहे। ओके, बघा, पेंग्विन काय? तर पक्षी आहे। तसेच पेंग्विन हे पक्षी आहेत, हे पाण्यात कशाच्या मदतीने पोहतात? तर बघा, परच्या मदतीने पोहत असतात हे। तसेच क्वेश्चन नंबर 19, प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा। झुरळ काय? तर बघा, माल्फिदियन नलिका। बघा, झुरळाचा संबंध जसा माल्फिदियन नलिकेसोबत येतो तसा मित्रांनो गांडुळाचा संबंध किडनी सोबत येते, वृक्क सोबत येते। ओके, यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 20, प्राण्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ओके, तर बघा, सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरुज्जी प्राणी आहेत, हे विधान अतिशय योग्य आहे। तसेच बघा, यानंतरचा प्रश्न, प्राण्यामधील देहगुहा मुख्यतः कोणत्या जनन स्तराने तयार झालेली असते? तर उत्तर आहे मध्यस्तर। तसेच क्वेश्चन नंबर 22,
प्राण्यांमध्ये न सापडणाऱ्या ऊतीचे नाव सांगा, तर त्याचं उत्तर आहे विभाजी ऊती. ओके, विभाजी ऊती असं त्याचं नाव आहे. तसे बघा क्वेश्चन नंबर 23, प्लेट हेल्मिन्थस चे अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले जाते, तर त्याचं उत्तर आहे प्लॅटवर्म्स, ट्रिप्लोब्लास्टिक आणि ऍसिलोमेट प्राणी. तसे बघा क्वेश्चन नंबर 24, बिना पेशी भित्तीवाले बहुपेशीय प्राण्यांना कोणत्या समूहात ठेवले जाते, तर उत्तर आहे ॲनिमलिया. ओके, यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 25, बेडूक या प्राण्यांमध्ये कोणत्या प्रकारे फलन घडून येते, तर उत्तर आहे बाह्य फलन. ओके, बाह्य फलन. तसेच बघा क्वेश्चन नंबर 26, मादी बेडकात कोणता अवयव नसतो, तर बघा स्वरकोश हा जो काही अवयव आहे हा मादी बेडकात नसतो. तर बघा क्वेश्चन नंबर 27, मावा किंवा तुडतुडे किडी हे कोणत्या ऑर्डर मध्ये मोडतात, तर त्याचं उत्तर आहे हेमिप्टेरा. क्वेश्चन नंबर 28, माशांच्या हृदयात किती कक्ष असतात, तर उत्तर आहे 2. मित्रांनो, माशांमध्ये फक्त 2 कक्ष असतात हृदयामध्ये. तसेच क्वेश्चन नंबर 29, मृतोपजीवी परजीवी म्हणून रिकामी जागा या प्राण्यांचा उल्लेख करतात. कोणत्या प्राण्यांचा? किन्व प्राण्यांचा. तसेच क्वेश्चन नंबर 30, रंध्रीय संघातील प्राण्यांमध्ये कोणत्या प्रकारचा शरीर रचनात्मक संघटन आढळतो, तर उत्तर आहे पेशीस्तर. तसेच राऊंड वर्मचे उदाहरण कोणते, तर बघा ते आहे पिनवर्म, ऍस्केरिस आणि लोया. ओके, तसेच क्वेश्चन नंबर 32, वर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे, तर उत्तर आहे बघा फोलास, पायला आणि कटलफिश. ओके, यांचं वर्गीकरण तत्वानुसार मित्रांनो हे वर्गीकरण एका जाती समूहाचे आहे, लक्षात ठेवायचं आहे. तसेच वर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य नाही, तर बघा सी एनिमॉन, सी फॅन आणि सी वॉलनट्स. तसेच बघा वलीय प्राणी संघात रिकामी जागा प्राण्यांचा समावेश होतो, तर कोणत्या प्राण्यांचा, तर बघा गांडूळ, नेरीस आणि जळू या 3 प्राण्यांचा मित्रांनो वलीय प्राणी संघामध्ये समावेश होतो ऑप्शन नुसार. तसेच बघा क्वेश्चन नंबर 35, विंचू हा कशा प्रकारचा प्राणी आहे, तर बघा हा पिलांना जन्म देणारा आहे. ओके, पिलांना जन्म देणारा काय, तर बघा प्राणी आहे हा विंचू. तसेच क्वेश्चन नंबर 36, शार्क बाबत योग्य पर्याय निवडा. अधर बाजूस मुख असते, जरायुज असते मित्रांनो आणि कास्तिमय अंतकंकाल असते शार्क मध्ये. तसेच क्वेश्चन नंबर 37, शेपूट आणि पाय असणारा हा उभयचर प्राणी कोणत्या वर्गातील प्राणी होय, तर बघा सॅलेमेंडर. बघा लक्षात ठेवा, शेपूट आणि पाय असणारा उभयचर प्राणी हा सॅलेमेंडर आहे. ओके, लक्षात ठेवा, ज्याला शेपूट सुद्धा आणि पाय सुद्धा आहे. ओके, आणि मित्रांनो तो काय, तर उभयचर आहे, सॅलेमेंडर. यानंतरचा प्रश्न, सजीव जीवनाच्या वर्गीकरणाचे मूळ एकक काय आहे, तर बघा जात आहे, जात. तसेच सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलेमेंडर हे कोणत्या गणात मोडतात, तर बघा ते युरोडेला गणामध्ये मोडतात आणि ते काय, तर उभयचर असतात. ओके, ज्यांना की शेपूट आणि पाय दोन्ही असतात. क्वेश्चन नंबर 40 बघा, सस्तन असून अंडी घालणारा प्राणी कोणता, तर तो आहे एकिडना. मित्रांनो, एकिडना नावाचा जो काही प्राणी आहे हा सस्तन आहे, तरी सुद्धा काय घालतो, तर अंडी घालतो. यानंतर बघा 41 नंबरचा, सस्तन प्राण्यांमधील रिकामी जागा रक्तपेशी फक्त विनाक्षी श्वसन करतात. कोणत्या, तर लोहित रक्तपेशी. तसेच यानंतरचा प्रश्न, सामान्यपणे स्पंज कशाला म्हणतात, तर बघा पोरीफेराला आपण काय म्हणतो, स्पंज असे म्हणतो. तसेच यानंतरचा प्रश्न, सिल्वर फिश साधारणपणे कशासोबत आढळतात, तर बघा जुनी पुस्तकांमध्ये सिल्वर फिश आढळत असतात. ओके, यानंतर बघा सी फॅन, सी पेन आणि सी एनिमॉन हे प्राणी कोणत्या संघात कोणत्या वर्गात येतात, तर बघा ते निडारिया या संघामधील प्राणी आहेत. कोणकोणते, सी फॅन, सी पेन आणि सी एनिमॉन. ओके, निडारिया. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 45, सॅलेमेंडर ह्या प्राण्याचे वर्गीकरण कोणत्या वर्गात करतात, तर बघा उभयचर, आताच बघितलं होतं आपण. बघा यानंतरचा प्रश्न, स्तनधारी म्हणजे काय, तर बघा सस्तन, ज्यांना स्तन आहे असे कोण, सस्तन. या प्राण्यांचे मित्रांनो हृदय किती कप्प्याचे असते, तर ते असते 4 कप्प्याचे. तसेच पंच शरीरात असतात काय, तर बघा कॉलर पेशी असतात. पंच शरीरात कोणत्या पेशी असतात असा जर प्रश्न आला तर उत्तर काय करून येईल, कॉलर पेशी. ओके, यानंतरचा प्रश्न, स्पायरोगायरा रिकामी जागा शेवाळ आहे, तर हे कसं शेवाळ आहे, हरितस शेवाळ आहे मित्रांनो. यानंतरचा प्रश्न 49 नंबरचा, हायला, बेडूक, टोड इत्यादी उभयचर प्राणी कोणत्या गणात येतात, तर अन्युरा या गणामध्ये येतात. ओके, तसेच बघा यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 50, हृदयात 4 कप्पे असणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्याचे नाव काय, तर बघा त्याचं उत्तर आहे मगर. ओके, तसेच क्वेश्चन नंबर 51 बघा, रिकामी जागा यांना हवेतील नत्र स्थिरीकरणाची शक्ती आहे आणि त्यामुळे त्यांचा दलदलीत भाग शेतीमध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी उपयोग करतात. कशाचा, नॉस्टक आणि ऍनाबिना. ओके, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 52, रिकामी जागा या प्राणी वर्गातील सदस्य हे ऍनेलिडातील द्विलिंगी प्राणी आहे, तर उत्तर आहे ऑलिगोकायटा व हिरुडिनिया. ओके, यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा जंतूंचा सर्वात मोठा समूह आहे कोणता, तर अॅर्थोपोडा आहे. तसेच 54 नंबरचा प्रश्न, रिकामी जागा वर्गाच्या प्राण्यांमध्ये श्वसन फेफडे असतात कोणत्या प्राण्यांमध्ये, उभयचर प्राण्यांमध्ये. तसेच क्वेश्चन नंबर 55,
रिकामी जागा संघातील प्राणी हे हवेत उडणारे एकमेव अपृष्ठवंशीय प्राणी आहेत. कोणते? संघ ऑर्थोपोडा. संघ ऑर्थोपोडा. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 56. रिकामी जागा हा जागतिक बेडूक संरक्षण दिन होय, तर कोणता? 29 एप्रिल. तसेच 57 नंबरचा प्रश्न, रिकामी जागा पूर्णपणे मुक्त राहणारे समुद्री जीव आहेत. कोणते? तर इकायनोडर्माटा. तसेच यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा या वर्गातील प्राणी समतापी किंवा उष्ण रक्ताचे असतात, तर ते आहेत पक्षी. उष्ण रक्ताचे. ओके, उष्ण रक्ती आणि समतापी कोण असतात? तर पक्षी वर्गातील प्राणी. तसे बघा क्वेश्चन नंबर 59, या संघातील प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगी असतात, तर बघा संधिपाद संघातील प्राण्यांना. संधिपाद. ओके, यानंतर बघा, रिकामी जागा संघाचे प्राणी अनन्य रूपाने समुद्रामध्ये मुक्त जीवन जगणारे प्राणी असतात, तर ते कोण असतात? शूलचर्मी. ओके, शूलचर्मी. यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा या संघातील प्राण्यांमध्ये 2च आद्य स्तर तयार होतात, तर त्याचं उत्तर आहे निडारिया. ओके, यानंतर बघा, लहान विकसित बालकांना जन्म देतात कोण? तर कांगारू देत असतात जन्म लहान बालकांना. आणि ते बालक कसे असतात? तर मित्रांनो विकसित असे असतात. तसे बघा 63 नंबरचा प्रश्न, गटाशी संबंधित पशूंना जोडलेले पाय असतात, काय? तर ऑन्थ्रोपोडा. ओके, यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा या संघातील प्राण्यांमध्ये पचन संस्था पूर्ण असते, कशी? तर बघा गोलकृमी या संघातील प्राण्यांमध्ये. यानंतरचा प्रश्न 65 नंबरचा, रिकामी जागा या प्राण्याला कान नसतात, तर बघा सापाला कान असतात का? तर नाही. तसेच क्वेश्चन नंबर 66, अंडी घालणारे सस्तन प्राणी हे या प्राणी वर्गात मोडतात, तर कोणत्या? प्रोटोथेरिया या गटामध्ये. तसे बघा 67 नंबरचा प्रश्न, अधिकांश सरीसृपांमध्ये एक असतो, काय असतो? तर बघा 3 कक्षीय हृदय असते. तसेच अनियततापी प्राण्यांच्या संदर्भात कोणते विधान सत्य आहे? तर बघा तापी प्राण्यांच्या संदर्भामध्ये शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते, हे विधान काय? तर सत्य आहे. तसेच 69 नंबरचा प्रश्न बघूया आपण, आदिजीवांच्या खालीलपैकी कोणत्या वर्गाचा गुणधर्म बृहद केंद्रक आणि सूक्ष्म केंद्रक यांचे अस्तित्व आहे? तर त्याचे उत्तर आहे रोमकी सिलियाटा. ओके, तसे बघा यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 70चा, ऑर्किओस्टेरिक्स हा खालीलपैकी 2 वर्गांना जोडणारा काय? तर पृष्ठवंशीय प्राणी आहे. तर बघा तो कोणत्या 2 वर्गांना जोडतो? तर बघा एक सरीसृप वर्ग आणि दुसरा काय? तर पक्षी वर्ग. ओके, दोघांचा दुवा आहे मित्रांनो हा आर्किओस्टेरिक्स. ओके, यानंतर बघा 71 नंबरचा प्रश्न, उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर तो आहे वटवाघूळ. तसेच बघा उभयचरांमध्ये आणि सरीसृपांमध्ये अधिकांश प्रमाणात काय असते? तर बघा 3 कप्प्यांचे हृदय. ओके, उभयचर आणि सरीसृप दोन्ही गटांमध्ये. यानंतर बघा 73 नंबरचा प्रश्न, ऑटोट्रॉप्स असे जीवाणू आहेत की जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. ओके, यानंतर बघा 74 नंबरचा प्रश्न, कशामध्ये हृदयाचे केवळ 2 कप्पे असतात? तर उत्तर आहे रोहू. मित्रांनो रोहूमध्ये हृदयाचे केवळ 2 कप्पे असतात. ऑप्शन नुसार उत्तर आहे. तसे बघा क्वेश्चन नंबर 75, कांगरू या सस्तन वर्गातील प्राण्याला कोणत्या उपवर्गात ठेवण्यात आलेले आहे? तर बघा मेटोथेरिया या उपवर्गामध्ये ठेवण्यात आलेला प्राणी आहे कांगारू. ओके, 76 नंबरचा प्रश्न, कोण पूर्ण प्रावार मोलुस्का संघ संबंधित नाही? बघा कोण पूर्व प्रावार मोलुस्का संघ संबंधित नाही? तर त्याचं उत्तर आहे अँडी एटिगोन. तसेच क्वेश्चन नंबर 77, कोणता अपृष्ठवंशीय प्राणी सर्वात मोठा आणि सर्वात बुद्धिमान असतो? तर त्याचं उत्तर आहे लोलिगो. मित्रांनो लोलिगो हा जो काही प्राणी आहे अपृष्ठवंशीय आहे आणि हा सर्वात मोठा आणि सर्वात बुद्धिमान सर्वात चतुर प्राणी आहे, लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न, कोणता एकमेव विषारी सस्तन प्राणी आहे ज्यांची विषग्रंथी ही त्याच्या मांडीत असते? तर त्याचं उत्तर आहे प्लॅटिपस. ओके, प्लॅटिपसच्या मांडीमध्ये मित्रांनो विषग्रंथी असते त्याची. तसे बघा यानंतरचा प्रश्न, कोणता जीव पक्षीवर्गीय नाही? तर बघा वटवाघूळ हा काय आहे? तर मग सस्तन गटातील प्राणी आहे, लक्षात ठेवायचं आहे सस्तन. तसेच यानंतरचा प्रश्न, कोणता प्राणी अरिय सममित आहे? तर त्याचं उत्तर आहे स्टारफिश तारामासा. ओके, यानंतर बघा कोणता प्राणी आपल्या शरीराचा तुटलेला भाग पुन्हा तयार करू शकतो? त्याचं उत्तर सुद्धा काय? तर स्टारफिश तारामासा. यानंतर बघा कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही? तर त्याचं उत्तर आहे स्पायडर. तर बघा स्पायडर हा कोणत्या गटामध्ये येतो याचं उत्तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये न चुकता द्यायचे आहे. ओके, यानंतरचा प्रश्न बघा, कोणता प्राणी सस्तन वर्गात मोडत नाही? तर त्याचं उत्तर आहे टोड. ओके, मग टोड कोणत्या गटामध्ये मोडतो ते सुद्धा मित्रांनो याच व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे आपण. तुम्हाला काय करायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे. टोड आणि स्पायडर यांचा गट आणि वर्ग आपल्याला सांगायचा आहे. ओके, यानंतर बघा कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही? तर बघा कासव हा काय? तर उभयचर आहे. तसं कोणता प्राणी हा गोलीय सममित असतो? तर बघा सी आर्जिन नावाचा जो काही प्राणी आहे हा गोलीय सममित असतो, लक्षात ठेवा, समितीत असतो. तसेच कोणता संघ मोलुस्काचे उदाहरण आहे? तर बघा पायला, लायमॅक्स, निओपिलिना, गॅलियथी तिन्हीचे तिन्ही मित्रांनो संघ मोलुस्काचे उदाहरणे आहेत. ओके, यानंतर बघा
कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो, तर त्याचं उत्तर आहे प्लेटिपस. आणि प्लेटिपसच्या मांडीत काय असते मित्रांनो, हा एकमेव असते की ज्याच्या मांडीमध्ये विषग्रंथी असतात, लक्षात ठेवा. ओके, यानंतर बघा क्वेश्चन नंबर 88, कोणते प्राणी परजीवी विनाक्षी शोषण करतात, तर त्याचे उत्तर आहे चपटे कृमी, लिव्हर फ्यूक आणि गोलकृमी. ओके, तसेच बघा क्वेश्चन नंबर 89, कोणते प्राणी परजीवी आहे, तर त्याचं उत्तर आहे ढेकूण, गोचिड आणि डास. क्वेश्चन नंबर 90 बघूया आपण, कोणत्या उपसंघातील प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू त्यांच्या पूर्ण काळात टिकून राहतो, तर त्याचे उत्तर आहे सॅफेलो कार्डाटा. ओके, क्वेश्चन नंबर 91 बघूया आता, कोणत्या प्राण्यांचे रक्त त्यांच्या शरीरातील एका चक्रादरम्यान हृदयातून एकदाच जाते, तर उत्तर आहे मासे. मित्रांनो, माशांच्या हृदयातून एकदाच मित्रांनो जे काही चक्र असते रक्तचक्र, तर ते एकदाचून जात असते मित्रांनो, लक्षात ठेवायचंय. तसेच हृदय चक्रामधून मित्रांनो एकदाच रक्त जात असते. आता लक्षात ठेवा क्वेश्चन नंबर 92, कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते, तर बघा मगर. ओके, आणि सर्वात मोठं हृदय कोणाचं असते असा जर प्रश्न आला तर उत्तर यायला पाहिजे जिराफ. ओके, दोन्ही प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे. तसे बघा कोणत्या प्राण्यात छोटे आतडे सर्वात लहान असते, तर बघा सिंहाच्या आतडे हे फार कमी असतात, लक्षात ठेवा लहान असतात. ओके, यानंतर बघा कोणत्या प्राण्यात शरीर खंडीभवन आढळते, तर बघा गांडुळाच्या शरीरामध्ये खंडीभवन आढळत असते, लक्षात ठेवा. ओके, खंडीभवन म्हणजे काय, तर बघा हे यालाच आपण खंडीभवन असं समजूया, गांडूळ असंच असते ना. ओके, अशा प्रकारचं असते, याला म्हणतात खंडीभवन. ओके, यानंतर बघा कोणत्या वर्गातले प्राणी गरम रक्ताचे असतात, तर आता बघितलं आपण पक्षी गटातील जे काही प्राणी असतात हे गरम रक्ताचे असतात मित्रांनो. ओके, गरम रक्ताचे असतात. तसे बघा कोणत्या वर्गातील प्राण्यांना पहिले व्हिट्रिबेट्स म्हणून ओळखले जाते, तर त्याचे उत्तर आहे ऑस्ट्रॅकोडर्मी. तसे क्वेश्चन नंबर 98, कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळले, तर त्याचे उत्तर आहे चपटकृमी. कोणते मित्रांनो, चपटकृमी. क्वेश्चन नंबर 99 अभ्यासूया आपण आता, कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पाडली होती, तर त्याचे उत्तर आहे चितळ. मित्रांनो, चितळ नावाच्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पाडली होती. तसेच बघा क्वेश्चन नंबर 100, कोणाचे हृदय 3 कप्प्याचे आहे, तर बघा सापाचे. साप हा सरीसृप गटातील येतो. हा प्रश्न मित्रांनो 2 ते 3 वेळा या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण रिपीट केलेला आहे. आशा करतो की हा जो काही व्हिडिओ आहे हा तुम्हाला मनापासून आवडलेला असेल. जर आवडला असेल तर मित्रांनो फक्त लाईक करा, थम्सअप करा. ओके, आणि मित्रांनो मला चांगल्या प्रमाणे मित्रांनो अशाच प्रकारचं मोटिवेशन मिळेल म्हणून फक्त एक चांगली कमेंट करा. ओके, तर मित्रांनो तसेच आपल्या मित्रांना सुद्धा या व्हिडिओ लेक्चरचा फायदा व्हावा म्हणून आपल्याकडे जेवढे काही स्टडी ग्रुप आहेत त्याच्यावरती याला तुम्हाला शेअर करायचं आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आपली AK परफेक्शन अकॅडमी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही, म्हणून तुम्हाला महाराष्ट्रभर पोहोचवण्याची जिम्मेदारी मी तुमच्यावर सोडत आहे. मित्रांनो, तुम्ही फक्त काय करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. ओके, तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच, इथेच थांबूया. सर्वांचे मनापासून धन्यवाद.